हॅलो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार स्ट्रेटनिंग कसं करायचं. हे बघा, हे माझ्याकडे स्ट्रेटनिंग आयनिंग मशीन आहे वेगाचं. तर मी थोडं स्टार्टिंगला फास्ट केले कारण थोडं ते सेटिंग करायचं होतं. मिनिमम 180 किंवा 200च्या टेम्परेचरवर ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा असं एक एक पार्टिशन करून तुम्हाला स्वतः पण आयनिंग करू शकतो. फक्त आधी सुरुवातीला तुम्ही जर नवीन करत असाल, पहिल्यांदा करत असाल तर थंड मशीनमध्ये चालू न करता फक्त मशीन प्रॅक्टिस करा हाताने की बाबा आपल्याला असं फिरवायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला कम्फर्ट झालं की प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतरच तुम्ही मशीन चालू करा, म्हणजे गरम करून त्याच्यानंतर तुम्ही आयनिंग हे असं करा. कारण सुरुवातीला करायला जाल तर कानाला वगैरे लागू शकते किंवा हात वगैरे भाजू शकतं, कारण हाताला चटका खूप लागतं. मलाही खूप चटका लागत होता. तर तुम्ही आधी बंद म्हणजे चालू न करता आधी मशीन असं प्रॅक्टिस करा मशीनने. त्याच्यानंतरच मग तुम्ही चालू मशीनमध्ये तुम्ही करू शकता. आणि आयनिंग सगळ्यांना आवडतं. स्ट्रेट केस सगळ्यांनाच आवडतात. ज्यांचे म्हणजे कोरडे वगैरे असतील त्यांना स्ट्रेट केस खूप आवडतात. तर म्हणजे घरच्या घरी तुम्ही कुठेही फंक्शनला वगैरे जात आहे किंवा काय तर तुम्ही ते करू शकता. तर हे बघा, एक 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 पार्टिशन घेऊन तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. छोटं पार्टिशन घेता आलं तर छोटं घेऊ शकता, मोठं घे म्हणजे जमलं असं जसं मी घेते तसं घेतलं तरी चालेल. आता हे बघा, असं तुम्हाला व्यवस्थित ते करून घ्यायचं. आणि हे मशीन 500पासून स्टार्ट आहे, भेटतं तुम्हाला. हे मी घेतलं तेव्हा 3000चं होतं ही मशीन. ह्याला झाले आता बरेच वर्ष झाले मी घेतले. आपल्यावरती वापरण्यावरती पण आहे मशीन कसं वापरावी. जर समजा तुम्ही घेऊन ठेवली असेल, वापरत नसेल तर खराब होईल. मिनिमम 15 दिवसातून महिन्यातून एकदा तरी मशीन काढायचं आणि ते वापरायचं आहे. आणि जर तुम्हाला जास्त हे नको असेल तर 500 रुपयेमध्ये पण नॉर्मल भेटतं. पण ह्या आयनिंग मशीनचं हे की तुम्ही ह्याच्याने आयनिंग कराल ना वेगाने, हे तर इतकी शाईन येते केसांना, म्हणजे काहीच करायची गरज नाही. मस्त खूप छान शाईन येते ह्याच्याने. आता बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं दिसतंय का व्यवस्थित, म्हणजे करते मी पण शाईन पण तेवढंच छान येतं माहिती आहे का. म्हणजे एक्स्ट्रा काही सिरम वगैरे लावायची गरज नाही आहे केसांमध्ये. जसं आयनिंग व्यवस्थित करू ना तसंच पूर्ण मस्त त्याला शाईन येते. म्हणून मला ही मशीन खूप आवडते. कुठं बाहेर वगैरे जायचं असेल तर मी कधी कधी करते. तर म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करू. आज मी एका बड्डेला जात होते तर आयनिंग करत होते, म्हटलं चला तुमच्यासाठी शेअर करू. आणि प्लीज तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, तर प्लीज करत जा. एक व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो, खूप टाईम जातो. आणि मी एकटीच व्हिडिओ बनवते, कोण मदतीला वगैरे नसतं मला. तर सगळं मलाच करावं लागतं, एडिटिंग वगैरे किंवा व्हिडिओ काढणं वगैरे सगळं मीच करते. तर प्लीज एक लाईक किंवा कमेंट तरी करत जा कसा वाटतो व्हिडिओ वगैरे, कारण खूप मेहनत करावी लागते. एक व्हिडिओ बनवण्यासाठी ते एडिट वगैरे पूर्ण करण्यासाठी 2 ते 3 तास जातात. तर आवडलं तर नक्की हे करा, कमेंट करा आणि लाईक करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा. तर हे बघा, हे सगळे केस पकडून हे असं आपल्याला करायचे. आणि आधी बंद मशीनमध्ये कसं तुमचा हात बसला ना एकदा कसं मशीन फिरवायची वगैरे, तर तुम्हाला थोडे आयडिया येईल. तर तुम्हाला तसंच करायचं. एका बाजू माझी कंप्लीट झाली बघा, तुम्ही बघू शकता किती छान दिसते. जो माझा कट आहे तो आता कट दिसतो बघा, मी लेअर कट केला होता तो बघा दिसतोय तुम्हाला. एक बाजू बघा कशी आहे आणि दुसरी बाजू बघा किती स्ट्रेट आहे. तर आता दुसरी बाजू पण आपल्याला सेम तसंच करून घ्यायचे. हे बघा, आधी हळूहळू करा. जरी तुम्ही समजा मशीनची प्रॅक्टिस झाली तरी तुमचं टेम्परेचर कमीत कमी 150पासून स्टार्ट होतं आहे, तर 150च ठेवा सुरुवातीला. नंतर मग हळूहळू तुम्ही हे प्रॅक्टिस करू शकता. थोडंसं मध्ये काहीतरी ब्लर वगैरे झालं व्हिडिओमध्ये, म्हणून मी तो सेट करते, कारण काही दिसतच नव्हतं. पण नंतर लक्षात आलं की दिसतं आहे म्हणून. तर बघा, आता हे दुसऱ्या बाजूने मी करते. आधी उजवी बाजू करून घेतली, त्याच्यानंतर डावी बाजू करते. हे बघा, सोपं आहे करायला. स्वतः तुम्ही करू शकता. पार्लरमध्ये वगैरे कुठं जायची गरज नाही आहे. आणि 500-700 रुपये पण घालायची गरज नाही आहे. म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट करू शकता. म्हणजे एकदा मशीन घेतली तुम्ही तर तुम्ही घरी कधीही करू शकता. ते बघा, आयनिंग करण्यासाठी कमीत कमी 500-600 तर घेतातच. तर पार्लरला न जाता तुम्ही घरच्या घरी स्ट्रेटनिंग करू शकता.
आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. बाय. बघा आता फायनल लुक बघा माझं. आणि जिथे थोडंसं वाटतं असं मी तिथं ते करते, कारण एका साईडला खूप कुरले दिसत होते म्हणून मी ते करत होते. हे बघा झाले आता केस. आता बघा माझे कसं वाटला स्ट्रेटनिंग आणि माझे केसही कसं वाटतं ते नक्की कळवा. आणि आयनिंग करताना सारखं विंचरायचं आहे, तर गुत्ता न होता छान दिसतो.